जय बजरंगबली. कुंभ राशीच्या जातकांनो, सावध राहा. मोठा प्रलय येणार आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलंय, जो अन्याय शांतपणे गिळलाय, तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम होता. तुमच्या भोवतालची ही शांतता, तुमच्या चेहऱ्यावरचे हे खोटे हसू, हे सगळं आता क्षणभंगूर ठरणार आहे. तुम्हाला आठवत आहे का, जेव्हा अचानक तुमच्या रात्रीची झोप उडाली, जेव्हा तुम्हाला वाटले की कोणीतरी तुमच्यावर सतत नजर ठेवून आहे. घरात विचित्र आवाज येतात, वस्तू गहाळ होतात किंवा तुमच्या जवळचे लोक अचानक तुमच्याशी अंतर ठेवू लागतात. हा योगायोग नाही, हे होते येणाऱ्या प्रलयाचे संकेत. अगदी तुमच्या जवळचे, ज्याच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला, त्याच आपल्या माणसाने तुमच्या विरुद्ध सर्वात मोठा कट रचला. तुमचा शत्रू थेट वार करणार नाही, तो गुप्त मार्गाचा, तांत्रिक क्रियाचा आधार घेत आहे. तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी, तुम्हाला मानसिक आणि आर्थिक दुष्ट तोडण्यासाठी तुमच्याविरुद्ध गुप्त बाण सोडले गेले आहेत. पण घाबरून जाऊ नका कुंभराशीच्या जातकानो, कारण आता तुमच्या मदतीला बजरंग बाण धावला आहे. तुम्ही आता शांत नाही तर शांत झालेले अग्निज्वाला आहात. तुमचा प्रत्येक अश्रू, तुमचे दुःख आता 100 पट होऊन त्याच्यावरती पलटणार आहेत, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय. ग्रहाचे चक्र आता उलटले आहे आणि तुमची सहनशीलता आणि शांती आता भीषण वादळात बदलणार आहे. मित्रांनो, तुम्हाला बदला घेण्याची गरज नाही, कारण आता तुमचा आणि तुमच्या कर्माचा हिशोब घेण्यासाठी वरचं स्वतः मैदानात उतरला आहे. आता फक्त पहा, तुमच्या समोर खोटे मुखोटे कसे गळून पडतात आणि तुमच्या शत्रूची रात्री कशा रडवण्यात जातात. तुम्ही तयार आहात का हे रौद्र सत्य स्वीकारायला? कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य आणि सर्वात मोठा धोका नेमका कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बजरंग बलीचा आशीर्वाद राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय बजरंग बली, कृपा ठेवा असे लिहा. सर्वांचे मंगल होईल. मित्रांनो, कुंभराशीच्या जातकानो, तुम्ही ज्या शांततेत आजवर जगत आलात, ती शांतता आता संपली आहे. तुमच्यावर वारंवार झालेल्या अन्यायामुळे तुमच्या जी आग धगधगत होती, ती आता ज्वालामुखी बनून बाहेर पडायला सज्ज झाली. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे की बजरंग बाण चांगला आहे. हा कुठलाही सामान्य बाण नाही, तर हा आहे हनुमानाचा संकल्प, जो तुमच्या शत्रूच्या लंकेचा विध्वंस करणार आहे. आतापर्यंत या जगाने तुमचा जो चेहरा पाहिलाय, तो सतत समजूतदारपणा दाखवत होता, माफ करत होता आणि मागे हटत होता. पण आता तुमचा खरा चेहरा या जगासमोर येणार आहे, तुमच्या दुश्मनासोबत. हा चेहरा नफरत करणारा नाही, पण माफही न करणारा असणार आहे. तुमच्या प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान आणि पाठीत खूप असलेला प्रत्येक खंजीर तुम्हाला आठवतोय का? तुम्ही प्रत्येक वार सहन केलाय मित्रांनो, पण तो विसरला नाही तुम्ही. तुमच्या आतले ते सुप्त सहनशील व्यक्तिमत्व आता जागे होणार आहे. तुमचा हा उदय म्हणजे सूड नाही, तर त्या आत्म्यासाठी मिळालेला न्याय असणार आहे, ज्याला वारंवार तुडवले आहे. तुमच्या शत्रूने तुमच्या या शांततेचा कमकुवतपणा समजले, पण आता तुमची ही चुप्पी त्याच्यासाठी मृत्यूची घंटा ठरणार. ही केवळ एक चेतावणी नाही, तर नियतीने ठरवलेला विध्वंसक आहे, ज्याला आता कुणीही थांबू शकणार नाही. तुमचा अपमान करणाऱ्या प्रत्येकाला आता त्याचे भविष्य स्पष्ट दिसेल. अंधार, पराभव आणि पूर्ण विनाश आता तयार आहे. कुंभराशीच्या जातकानो, तुमचे शत्रू आणि फसवणूक करणारे अजूनही त्यांच्या विजयाच्या आनंदात असतील. त्यांना वाटत असेल की तुम्ही शांत बसलायत, तुम्ही हरला आहेत. पण आता त्यांचा सर्वात मोठा भ्रम तुटणार, कारण आता जो काही घडणार आहे ते मानवी सूड नाही, तर दैवी न्याय असणार आहे. तुमचा आत्मा वारंवार तुडवला गेला, तुम्हाला वारंवार खाली पाडण्याचा प्रयत्न केला. तुमच्या जखमावर त्यांनी मीठ चोळले, पण त्याच जखमा आता तुमच्या सर्वात मोठी ताकद बनल्या आहेत. तुमचे अश्रू आता आगीचे थेंब बनले आहेत. नियतीचे चक्र पूर्णपणे उलटले आहे. ज्या लोकांनी आजवर तुम्हाला कमजोर, मूक आणि सहज हरणारे समजले, ते आता स्वतःच्या सावलीला घाबरतील, कारण त्यांना कळणार नाही की त्यांचा पराभव कशामुळे होते. तुम्ही कोणती तरी प्रतिक्रिया देणार नाही, तुम्ही फक्त हिशोब कराल. हा हिशोब त्या प्रत्येक धोक्याचा असेल, त्या प्रत्येक कट कारस्थानाचा असेल. कुंभ राशीच्या जातकाने या क्षणापासून तुमची चुप्पी हे भीषण चेतावणी बनली आहे, कारण तुमच्या डोळ्यातील ती आग आता प्रत्येक खोट्या आणि कपटी व्यक्तीला राख करून टाकेल. आता मागे हटणे नाही, तर आता सहन करणे नाही, कारण हा केवळ तुमचा उत्कर्ष नाही, तर ब्रह्मांडाने
ठरवले आहे की तुमच्या आयुष्यात आता जो बदल सुरू झाला आहे तो अटळ असणार आहे आणि त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता असा काळ सुरू झाला आहे जेव्हा तुमचा प्रत्येक शत्रू थरथर कापेल आणि तुमच्यावर अंधार कोसळेल. कारण आतापर्यंत त्यांनी रचलेले प्रत्येक षडयंत्र उलटणार आहे. ज्यांनी तुमच्या शांततेला कमजोर मानले त्याचा प्रत्येक वार आता त्यांच्यावरच परत जाईल. कारण तुमच्या शत्रूचा प्रत्येक खोटेपणा आणि कपटीपणा आता जगासमोर उघड होईल. पण हा बदल होण्यापूर्वी तुम्हाला काही अशुभ संकेत मिळतील. सध्या तुमच्या आजूबाजूला असलेली शांतता ही एक मोठी चेतावणी असणार आहे. कारण तुम्हाला कधी अचानक झोपेतून धक्का बसल्यासारखे झाले आहे किंवा एकटे असताना कुणीतरी तुम्हाला घुरत आहे असे वाटले आहे. तुमच्या घरात अचानक वीज कमी झाल्यासारखं वाटेल किंवा तुम्ही वस्तू गहाळ होणे हे सर्व त्या प्रलयाची चिन्ह असणार आहेत जी तुमच्या शत्रूवर कोसळतील. तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रत्येक चुकीचा, प्रत्येक पापाचा आणि केलेल्या प्रत्येक फसवणुकीचा हिशोब नीतीने लिहायला सुरुवात केली आहे. सत्य हे आहे की तुमचे शत्रू आता तुमची शांतता भावून घाबरणार आहेत. कारण त्यांनी तुम्हाला तोडण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले, पण तुम्ही तुटला नाहीत. कारण उलट त्यातून तपून सोने बनणार आहात. आता तुमचा उदय एक इतिहास रचणार आहे. जगाला कळेल की हाच तो शांत माणूस होता जो जो जेव्हा उठला तेव्हा त्याने संपूर्ण दुनिया बदलून टाकली. तुमच्यावर आलेल्या संकटामागे दैवी शक्ती आहे मित्रांनो, जी आता न्यायासाठी काम करत राहील. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आता कोणीही वाईट करणार नाही. उलट प्रत्येक खोटं, प्रत्येक कपट तुमच्या शत्रूंना त्यांच्या जाळ्यात राशीच्या जातकानो, आता जे काही सांगतोय ते कान देऊन नीट ऐका. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बाहेरील शत्रूशी लढू शकता, पण जेव्हा धोका आतूनच येतो तेव्हा सर्वात मोठा आघात असतो हा. मित्रांनो, आजकाल विश्वास ठेवणे हा सर्वात मोठा गुन्हा बनलाय. कारण फसवणूक बाहेरून नाही, तर मित्रांनो आपल्याच घराच्या चार भिंतीतून होत असते. लक्षात ठेवा, ज्याला तुम्ही भाई मानले, ज्याच्यासोबत तुम्ही बालपणाची भाकर वाटून खाल्ली, असतो तुमच्या मालमत्तेच्या कागदपत्रावर डोळे झाकून डोळे ठेवून आहे. तुमच्या आजच्या जगात रक्ताची नाती देखील पैशापुढे किमतीची राहिली नाहीत. भाऊ आता एकत्र एका ताटात जेवत नाही, तर एकमेकाच्या ताटात काय ते पाहतात. सर्वात मोठा वेदनादायक सत्य हे आहे की ज्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य समृद्ध होते, त्याच माता-पित्याला त्यांची मुले आज ओझे समजू लागली आहेत. त्यांना वृद्धाश्रमात सोडले जाते किंवा घरात त्यांची किंमत केली जात नाही. लवकरच एकच घरात भिंती उभ्या राहतात आणि घराची वाटणी होते. जमीरची देखील वाटणी होते, पण प्रेम मात्र वाटले जात नाही. या जगात मुखवटे घालून लोक फिरत आहे. जो आज तुमच्यासोबत हसतोय तो तुमच्यासाठीच हसतोय असं नाही. कदाचित त्याच्या हसण्यामागे तुमच्याच अश्रूची कथा दडलेली असेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने तुमच्या पाठीत पहिला खंजीर खुपसला आहे. तुमचे दुःख, तुमचे रहस्य ज्याला माहीत होते त्यानेच तुम्हाला जगासमोर नग्न केलंय. आता वेळ आहे की त्या आपल्या माणसाला ओळखा आणि त्याची खरी नियत जगासमोर आणा. कारण तुम्ही बाहेरच्या शत्रूशी काय लढणार जेव्हा घरातच खंजीर घेऊन लोक लपलेले आहेत. तुम्ही आजवर जे काही अनुभवले मित्रांनो, त्यामागे केवळ मानवी कपट नव्हते, तर आता ग्रहांच्या स्थितीमध्ये झालेले मोठे बदल कारणीभूत आहेत. या बदलामुळे तुमच्या जीवनात एक मोठा भूकंप काळ सुरू होणार. तुमच्या भोवती एक अज्ञात धोका सतत घोंगावत राहील. या काळात तुम्हाला काही स्पष्ट संकेतही मिळतील ज्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. जसं की मित्रांनो, जवळच्या व्यक्तीचे अचानक बदललेले वर्तन. जो तुमचा सगळ्यात जवळचा व्यक्ती होता त्याचे बोलणे अचानक बदललेले तुम्हाला जाईल. त्याच्या हसण्यामागे एक खतरनाक रहस्य तुम्हाला लपलेले दिसेल. घरात विचित्र घटना घडणं, जसे घरात वस्तू गायब होणं, अजब आवाज येणं किंवा कोणीतरी लपून पाहत असल्याचा सतत भास होणं. त्यासोबत भयानक स्वप्न. तुम्हाला वारंवार भयानक दृश्य दिसतात ज्यात कोणीतरी तुम्हाला बोलवते किंवा एखादी रहस्यमय सावली तुमचा पाठलाग करते. मित्रांनो, हे सर्व तुमच्या शत्रूने रचलेल्या षडयंत्राचा भाग असणार आहे. तुमचा शत्रू आता सरळ लढत नाही, तर गुप्त मार्गाचा, मंत्रतंत्राचा, क्रियाचा आधार घेत आहे. त्यांना तुमच्या प्रगतीला थांबवायचं आहे मित्रांनो. तुमचं यश हिरावून घ्यायचंय. त्यांनी तुमच्यावर केलेली काळी जादू तुमच्या जीवनात गोंधळ, पैशाचे नुकसान, आरोग्याची घसरण आणि नात्यातील दुरावा निर्माण करण्यासाठी केलेली आहे. सावध राहा मित्रांनो. जो व्यक्ती तुमच्या समोर गोड बोलतो पण पाठीमागे
तुमच्याबद्दल वाईट बोलतो आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कट रचतो, तोच तुमचा सर्वात मोठा शत्रू असतो. ही रात्र तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे, कारण लवकरच एक असा परिवर्तन होणार आहे जो तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकेल. आता तुम्ही सतर्क न राहिल्यास तुमचा विश्वासघात करणारे लोक आयुष्यभर तुम्हाला दुःखात लोटू शकतात. तुमच्यावर कोणीही कितीही मोठे संकट आलेले असले तरी, तुमच्या शत्रूने कितीही भयंकर तांत्रिक क्रिया केलेली असली तरी घाबरून जाऊ नका, कारण नियतीने तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच आधीच तयार केले. आता तुमचा एकमेव मार्ग म्हणजे मानसिक शांती आणि सतर्कता. तुम्हाला ही सावधगिरी बाळगावीच लागेल. एकटेपणा टाळा मित्रांनो, कारण रात्री उशिरा कधीच एकटे बाहेर पडू नका. अनोळखी व्यक्तीपासून दूर राहा, कारण त्यांच्यासोबत जास्त बोलणे किंवा खाणे-पिणे टाळा. घरातील वस्तूवर लक्ष ठेवा, कारण तुमच्या घरात कोणती तरी बाहेरील वस्तू येत असल्याचा ती स्वीकारण्यापूर्वी विचार करा, कारण शत्रू अनेकदा नकारात्मक ऊर्जाच्या माध्यमातून तुम्हाला पाठवत असतात. तुम्ही तुम्ही जर यावेळी संयम ठेवला तर तुमचे भाग्य स्वतः जागृत होईल आणि तुमची अवस्था तुमच्या शत्रूच्या सर्व क्रियांना उलटून लावेल. त्याचा प्रत्येक वार निष्फळ ठरेल आणि ते स्वतः जाळ्यात फसतील मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलंय, त्यामुळे तुम्ही केवळ शारीरिकरित्या थकले नाही, तर तुमचा आत्माही घायल झालाय. तुमच्यावर केलेल्या मानसिक आघात किंवा शत्रूने केलेल्या तांत्रिक क्रियेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी आता तुम्हाला एका दिव्य ऊर्जेच्या अभेद्य कवचाची गरज आहे मित्रांनो. कारण हा काळ तुमच्यासाठी निश्चितच कसोटीचा आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. देवादिदेव महादेव यांची कृपा तुमच्यावर आहे, जी तुम्हाला प्रत्येक अंधाऱ्या वाटेतून प्रकाशाकडे घेऊन जाईल. महादेव हे सहाराचे आणि न्यायाचे देवता आहेत. त्यांचा एक कटाक्षाने तुमच्यावर झालेले सर्व वार निष्फळ ठरतील. त्यासोबतच मित्रांनो, आत्मिक शांतीसाठी आणि संकटावर मात करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे आवश्यक करा, कारण आपल्या आत्मिक शक्तीला मजबूत करण्यासाठी आणि शत्रूच्या सर्व नकारात्मक ऊर्जांना सक्रिय करण्यासाठी दर सोमवारी जो महादेवाला सोमवार समर्पित आहे, न चुकता हा उपाय करा मित्रांनो. कारण तुमच्या जवळच्या कोणत्याही शिवमंदिरात जा आणि एका लोट्यातून शुद्ध जल भगवान शिवाला अर्पण करा, म्हणजे जलाभिषेक करा. समर्पणाचा हा भाव म्हणजे जलाभिषेक करताना तुमच्या मनात असलेले सर्व दुःख, चिंता, शत्रूने केलेले सर्व कट महादेवाच्या चरणी समर्पित करा. मनातल्या मनात म्हणा, हे महादेवा, मी माझा प्रत्येक संघर्ष, माझा न्याय तुमच्या हाती सोपवत आहे. ही समर्पण भावना तुमच्या सर्वात मोठे सुरक्षा कवच बनेल. त्यासोबतच मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे शिवमंदिरात जाणे शक्य नसेल तर निराश होऊ नका. कोणत्याही मित्रांनो, जवळच्या पिंपळाच्या झाडाला पवित्र मानावे आणि पिंपळाच्या झाडाला एक लोटा जल अवश्य अर्पण करावा. पिंपळ हे अनेक देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते आणि या माध्यमातून महादेवाचे स्मरण केल्यास तुम्हाला तेवढेच पुण्यफळ आणि संरक्षण प्राप्त होईल. हा उपाय तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढणार नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागृत करेल मित्रांनो. तुम्ही तुमच्या शत्रूशी लढणार नाही किंवा त्याचा बदला घेणार नाही, तर तुम्ही आता शांत राहायला शिकणार आहात मित्रांनो. तुम्ही फक्त पहा, कारण देव स्वतः आता तुमच्यासाठी न्याय करणार आहे. तुमच्या शत्रूने तुमच्यासाठी जे काही काटे पेरलेत मित्रांनो, ते आता त्याच्याच मार्गात ज्वाला बनवून येतील. तुमच्या जीवनात आता अंधेरा नाही, तर फक्त सत्य आणि अटळ विजय आता राहणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, चांगले कर्म ठेवा, अहंकारापासून दूर राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच व्हिडिओला लाईक करून घ्या. त्यासोबतच महादेवाचा आशीर्वाद राहण्यासाठी कमेंटमध्ये हे महादेव कृपा राहू द्या असं लिहा, पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने. त्यासोबतच मित्रांनो, जो अशी कमेंट पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेने करेल त्याला पुढील 2-3 दिवसात एक आनंदाची बातमी सुद्धा मिळेल.